एकीकडे देवेंद्र फडणवीसांनी भाषणात उद्धव ठाकरेंना आपल्याकडे येण्याची ऑफर दिली, तर दुसरीकडे दानवेंच्या निरोप समारंभात बोलताना उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना शालजोडीतले हाणण्याची संधी साधली आहे. उद्धव ठाकरेंनी संघाच्या मुशीत तयार केलेला दानवेंसारखा नेता दिल्याबद्दल फडणवीसांचे आभार मानले, तर आमचे नेते घेतल्याबद्दल आभार मानणार का असा प्रश्न उपस्थित करत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना चिमटा काढलाय. अत्यंत मोकळेपणाने जाहीरपणाने मुख्यमंत्री यांना धन्यवाद देतोय आणि प्रांजळपणाने कबूल करतो की तुम्ही तुमच्या भाजपच्या किंवा संघाच्या मुशीत तयार झालेला एक चांगला कार्यकर्ता मला दिलात किंवा मी घेतला, म्हणून मी त्यांना धन्यवाद देतोय. आता हे धन्यवाद जसे मी त्यांना देतोय तसे ते मला धन्यवाद देऊ शकतील की नाही, कारण माझ्याकडनं जे त्यांनी घेतलेत. एक कार्यकर्ता म्हणून अंबादास अतिशय उत्कृष्ट काम आपण केलेलं आहे. सोन्याचा चमचा घेऊन तुमचा जन्म झालेला नसला तरी सुद्धा गोरगरीब आणि सर्वसामान्यांच्या घरात जन्माला तुमचा जन्म झाला तरी सुद्धा तुमची भावना आहे की बाबा या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये बदल व्हावा, यासाठी सातत्याने सत्ताधारी पक्षात नसताना देखील विरोधी पक्षात असताना, विरोधी पक्षनेता असताना सरकारकडून जेवढं काही आपण प्रयत्न केलेले आहेत हे सगळ्यांना माहीत आहेत. पदं येतात आणि पदं जातात, पण शेवटी जनतेच्या मनामध्ये आपली प्रतिमा काय म्हणून राहते हे आपल्या आयुष्याचं फलित असतं. अनेक जण धडपडत असतात की मला पद मिळालं पाहिजे, माझं पद टिकलं पाहिजे. पद टिकवण्यासाठी म्हणजे आता जसं उल्लेख झाला की अंबादास तुम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आला नाहीत, पण भरलेल्या ताटाची प्रतारणा पण केली नाहीत. ज्यांनी ताट वाढून दिले त्या पक्षाची प्रतारणा पण केली नाही. नाहीतर त्या ताटामध्ये जे आहे ते माझंच आहे, पण आणखीन मिळावं म्हणून आणखीन दुसऱ्या रेस्टॉरंटमध्ये जायचं असा अपराध तुम्ही केला नाही. त्याच्याबद्दल खास तुम्हाला सगळी जनता ही धन्यवाद देत असेल.